नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आता ऍडमिशन चालू झाल्या आणि ऍडमिशन चालू झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरले आणि ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही सेंटरवरती गेले, त्यावेळेस भरपूर विद्यार्थ्यांना त्यांची ओरिजिनल मार्कशीट किंवा तो एखादा डॉक्युमेंट नव्हता किंवा एसएससीची मार्कशीट भेटली नव्हती, त्यामुळे वापस यावं लागलं आणि व्हेरिफिकेशन होऊ शकलं नाही. मग ज्याही विद्यार्थ्यांसाठी आता एक नाही का डीव्हीटीने एक परिपत्रक काढलं आणि डीव्हीटीने आयटीआय कॉलेजवाल्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट्स नसतील त्या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला नाही का कालावधी देण्यात येणार आहे. तसंच अजून नेमकं तुम्ही कोणकोणत्या डॉक्युमेंट्सला कालावधी मिळणार आहे, तसंच सोबत सोबत तुम्ही कोणकोणत्या डॉक्युमेंट शिवाय सुद्धा आता कन्फर्मेशन, ज्याला पार्शियल कन्फर्मेशन आपण म्हणतो, ते आता तुम्हाला करता येणार आहे आणि त्याच बाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसंच ज्या भरपूर विद्यार्थ्यांचा मेसेज असा होता की सर 600 पैकी मार्क्स नेमके कसे फिल करायचे, कारण भरपूर विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरती 500 मार्क्स असतात, त्याचा सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही का समोर सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी बघा. सर्वात महत्वाचं म्हणजे की आता जर तुमच्याकडे ऍप्लिकेशन कन्फर्मेशनच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट जर का तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला ऍप्लिकेशन कन्फर्मेशन करता येणार आहे. फक्त काळजी एक घ्यायची आहे की ज्या वेळेसही तुम्ही कन्फर्मेशनला जासाल त्यावेळेस तुम्ही जे डॉक्युमेंट्स तुमच्या प्रोफाईलमध्ये ते प्रोफाईलमध्ये डॉक्युमेंट सिलेक्ट करावं लागतील, तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहे कोणते नाहीये. आणि या बाबतीत मी डिटेल आधी व्हिडिओ बनवला होता की जसं फॉर्म तुम्ही अनलॉक कसा करायला पाहिजे, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नेमके 7 डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे. त्या डॉक्युमेंटच्या लिस्टपैकी तुम्हाला डॉक्युमेंट्स न्यावं लागतील. मग आता बघा, सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा असा आहे की नेमकं काय काय बदल झाला किंवा काय काय करता येईल. आता तुम्हाला इथून पुढे लक्षात राहू द्या की पहिला आणि महत्वाचं आहे बघा, ऍप्लिकेशन कन्फर्मेशनच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणे बंधनकारक नाही. म्हणजे आता तसं बंधनकारक होतं पहिले, पण बंधनकारक नाही म्हणजे काही जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील, की सपोज काही आताची 10वी ज्यांची झाली त्या मुलांकडे टीसी त्यांना अजून भेटली नाही किंवा ओरिजिनल मार्कशीट भेटली नाही, तर त्याची एक झेरॉक्स किंवा जी तुम्हाला जीही ऑनलाईन मार्कशीट आली तुमची त्याची झेरॉक्स घेऊन तुम्ही काय करू शकता, आयटीआय मध्ये जाऊन तात्पुरत्या स्वरूपात तुमचा फॉर्म पार्शियली कन्फर्म करू शकता. तेच सांगितलं आणि आयटीआय स्टाफ उपलब्ध असलेल्या डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकतो व त्याला पार्शियल व्हेरिफिकेशन करू शकतो. म्हणजे काय पार्शियल व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन तर झालेलं आहे, पण जे डॉक्युमेंट्स होते त्यांनी झेरॉक्सच्या आधारे तुमचं व्हेरिफिकेशन केलं. जर याच्यामध्ये काही त्रुटी आढळली, बघा जर का समजा तुम्ही चुकीचे घेऊन गेले, तर आयटीआय कॉलेजवाल्यांना जर का आढळलं की बाबा तुमचे काहीतरी चुकीचं इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेली आहे आणि चुकीच्या झेरॉक्स तुम्ही लावल्या, तर ज्या वेळेसही तुम्ही ऍडमिशन करसाल त्या ऍडमिशनच्या वेळेस जर ते डॉक्युमेंट्स तुम्ही उपलब्ध करू शकले नाही तर तुमचं ऍडमिशन रद्द सुद्धा होऊ शकतं आणि याच बाबतचं डिक्लेरेशन ते फॉर्मवरती आधीच भरून घेणार आहे तुमच्याकडून. नंतर बघा काय म्हणतात, जे डॉक्युमेंट्स उपलब्ध नाहीत त्याच ऍडमिशनच्या कन्फर्मेशन पर्यंत सादर करण्याची संधी मिळू शकते. मी आता सांगितलं की जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाहीये, ज्यावेळेसही तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आणि कॉलेज अलॉट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला जासाल, त्याला अजून एक जवळपास महिना दीड महिना जाणार आहे, तर मग त्या एका म्हणजे धरून चला एक 15 ते 20 म्हणजे 15 दिवसापासून ते एका महिन्याच्या कालावधीपर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट जमा करून घ्यायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट जमा केल्यानंतर ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला ते डॉक्युमेंट द्यावे लागतील, जरीही तुम्ही कन्फर्मेशनच्या वेळेस दिले नाही तरी चालेल. बघा, अंडरटेकिंग घेऊन ऍप्लिकेशन कन्फर्म केला जाऊ शकतो आणि ही अंडरटेकिंग कन्फर्मेशन स्लिप मध्येच असते. आता बघा, मी सांगितलं तुमच्याकडून एक हमीपत्र ते भरून घेणार की हमीपत्रामध्ये काय लिहिलेलं राहील की बाबा हे डॉक्युमेंट माझ्याकडे नाही आहेत, तर हे डॉक्युमेंट मी ऍडमिशन पर्यंत सादर करेल असं तुम्ही लिहून देणार त्यांना, किंवा ते ऑलरेडी फॉर्म मध्ये राहील, फक्त तुम्हाला सही करावं लागेल. मग जर समजा तुम्ही ऍडमिशन पर्यंत ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथं त्या आयटीआय कॉलेजला देऊ शकले नाही, ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करू शकले नाही, तर त्यावेळेस तुमचं फॉर्म ऍडमिशन फॉर्म का होणार, तो कॅन्सल होणार. हेच अंडरटेकिंग तुम्हाला तिथं लिहून घेणार. नंतर बघा, ऍप्लिकेशन कन्फर्म झाल्यानंतर फॉर्म एडिट करता येणार नाही, म्हणून माहिती भरताना काळजी घ्या. मी आजच्या आधीही तुम्हाला सांगितलं होतं आणि आताही परत परत तेच सांगतोय की ज्यांनीही ऍडमिशन फॉर्म बघा, ऍडमिशन फॉर्म ज्यावेळेस तुम्ही कन्फर्मेशनला जाता, जर तुमच्या काही काही करेक्शन असतील, समजा जे करेक्शन एडिट होऊ शकतात बरं का, मग हे एडिट कोणकोणते करेक्शन होऊ शकतात हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही प्रोफाईल अनलॉक करून तुम्ही करेक्शन काय करायला पाहिजे हे आधीच्या व्हिडिओमध्ये मला सांगितलेलं आहे. तर जेही करेक्शन तुमचे एडिट होऊ शकतात ते करेक्शन, जर तुमचं सपोज एक्झाम्पल सांगतो, नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे, तुम्ही नाही केलं होतं, किंवा जे मार्क्स मी सांगितले मॅक्झिमम जणांचं तर चुकलं मार्क्समध्येच, तर ते मार्क्स 600 पैकी कसे टाकायचे, हे सगळेच्या सगळे मार्क्स कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा ज्याला आपण ऍप्लिकेशन कन्फर्मेशन म्हणतो त्या आधी तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण एकदा तुमचा ऍप्लिकेशन कन्फर्म झाला, तर ऍप्लिकेशन कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही. नंतर बघा, सर्व डॉक्युमेंट ऍडमिशनच्या घेतेवेळी दाखवावी लागतील, नाहीतर ऍडमिशन का होणार, रद्द होऊ शकते. जर तुम्ही आता भले कन्फर्मेशन दाखवू नका, पण ज्यावेळेस तुम्हाला फायनल एखादं कॉलेज अलॉट होणार, आपण कॅपराऊंड म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॅपराऊंड खेळणार, नंतर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आणि ज्यावेळेस तुम्ही तिथं कॉलेजला ऍडमिशनला जाणार आणि ऍडमिशनला गेल्यानंतर जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसतील, तर त्यावेळेस तुमचं ऍडमिशन रद्द करू शकते आयटीआय वाले. त्यामुळं जोपर्यंत ऍडमिशन आहे तोपर्यंत तुम्ही काय करा, जेही डॉक्युमेंट तुमच्याकडे आता नसतील ते लवकरात लवकर मिळवण्याचा काय करा, तुम्ही प्रयत्न करा.
नंतर बघा मी आता तेच सांगितलं इन जनरल टॉपिक की सगळे हे एवढे सगळे चेंजेस ज्या विद्यार्थ्यांकडे काय ओरिजिनल डॉक्युमेंट्स नव्हते त्यांच्यासाठी आता झालेलं आहे. नंतर बघा कोणकोणते डॉक्युमेंट्स नंतर चालू शकतात, तर जवळपास मॅक्झिमम सगळे डॉक्युमेंट्स आहेत. काही एक दोन जसं आधार कार्ड वगैरे तुम्हाला अपडेटेड आधार कार्ड लागेल, तर हे सगळे डॉक्युमेंट्स बघा टीसी वगैरे असेल, तुमची ओरिजिनल मार्कशीट राहिली असेल किंवा नॉन क्रिमिनल कोणाचं निघलं नसेल तर ते टोकन वगैरे जे तुम्हाला भेटतं ते घेऊन जा आणि सध्या तुमचा फॉर्म पार्शियली व्हेरीफाय करून घ्या. अशा प्रकारचे चेंजेस बघा, खूप महत्त्वाची गोष्ट की मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी ऍप्लिकेशन कन्फर्म करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला मी याच्या आधीही सांगितलं होतं की जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर ऑप्शन फॉर्मसाठी जी मेरिट लिस्ट येते त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव पाहिजे आणि मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी फक्त फॉर्म भरून चालत नाही. तो फॉर्म तुम्हाला जवळच्या आयटीआय कॉलेजमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारच्या आयटीआय कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म करावा लागतो. याबाबतचा सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन हा व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही तोही व्हिडिओ एकदा जाऊन बघा की फॉर्म भरल्यानंतर कन्फर्मेशनला जाताना तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स घेऊन गेले पाहिजे. नंतर बघा पण फायनल ऍडमिशनसाठी सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागतील. मी सांगितलं तुम्हाला की जे फायनल ऍडमिशन ज्यावेळेस तुम्ही करचाल त्यावेळेस सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल तुम्हाला पाहिजे आणि खोटी माहिती दिल्यास ऍडमिशन कधीही रद्द होऊ शकतं. आता खोटी माहिती म्हणजे काय, आता मॅक्झिमम जण काय विचार करतील की आता डॉक्युमेंट्स ओरिजिनल लिहायचे नाही, मग ओरिजिनल लिहायचे म्हणून तुम्ही काय कराल, झेरॉक्स कोणी एडिट करणार. आता तर एआयचा जमाना आहे, एआय करून तुम्ही एडिट करून घेसाल आणि खोटे डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करसाल किंवा त्याला झेरॉक्स दाखवसाल. पण ज्या वेळेस तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार ज्यावेळेस ऍडमिशनच्या वेळेस आणि जर असं आढळलं आयटीआय कॉलेजला की तुम्ही दिलेली माहिती चुकीची होती आणि तुम्ही माहिती लपवलेली आहे, तर त्याच वेळेस तुमचा काय होणार, तुम्ही तिथून ते ऍडमिशनही रद्द करतील. आणि जर समजा मॅक्झिमम थोडी मोठी जास्त गोष्ट असेल तर तुमच्यावर एन्क्वायरी बसते आणि तुम्हाला नाही का परमनंटली काय सगळं बॅन सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही लक्षात राहू द्या की जी ही माहिती तुम्ही फॉर्ममध्ये भरणार आहे ही सगळीच्या सगळी माहिती तुम्ही खरी भरली पाहिजे. आता बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मॅक्झिमम मुलांचा नाही का सर प्रश्न होता की सर 600 मार्क्स नेमकं माझ्या मार्कशीटवर तर दिसायला 500 दिसून राहिले आणि मी कसे काढू. आता तुम्हाला हे सगळे थोडक्यात सांगतो एकदम. बघा ही जर तुमची मार्कशीट असेल, मॅक्झिमम जण जर जेही आता रिसेंटली 10वी पास झाले असतील 2018, 16, 20 नंतर, तर सगळ्यांच्या मार्क्सवरती टोटल बघा इथे टोटल मार्क्स 500 दिलेले आहेत आणि ऑप्टेन मार्कमध्ये बघा माझ्या इथं 401 मार्क आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की माझ्या मार्कशीटवरचं 500 आहे. आता मी आता प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या कमेंटमध्ये सांगून राहिलो, एखाद्या व्हिडिओमध्ये सांगलो तुम्ही 600 पैकी मार्क भरायला पाहिजे. तर ही तुम्ही कसे भरायला पाहिजे, ही मार्कशीट आहे, मार्कशीट समोर ठेवायची आणि मग 600च का नाही, तर काही काहीच्या मार्कशीटवर जास्तही मार्क राहतील किंवा जे आधी पास झाले त्यांची मार्कशीट कदाचित वेगळी राहू शकते. मग काय करायचं, जेवढेही इथं टोटल सब्जेक्टची तुम्हाला मार्क एकूण मार्क बघा, जसं इथं 1, 2, 3, 4, 5, 6 सब्जेक्ट आहेत. म्हणून बघा याची टोटल या 6 टोटल जेवढेही सब्जेक्ट तुमच्या मार्कशीटवरती असतील, तुमच्या मार्कशीटवरती डिपेंड करतं की तुमच्या मार्कशीटवरती टोटल सब्जेक्ट किती आहेत. तर जसं माझ्या याच्यावरती 6 आहे आणि प्रत्येक सब्जेक्टला 6 म्हणजे 100 मार्क आहेत, म्हणजे माझे टोटल मार्क्स या मार्कशीटनुसार 600 झाले. पण बघा इथं देताना 500 दिले होते, तर हे टाकायचे नाही. टाकताना तुम्ही आता हे 600 टाकणार आणि मग काय करायचं, मिळालेले मार्क ऑप्टेन मार्क ज्या आपण म्हणू, मग हे किती भेटले तर बघा या सगळ्याची ऍडिशन करायची, जेवढेही सब्जेक्ट आहेत त्या सगळ्याची ऍडिशन करायची. मग या सगळ्याची ऍडिशन जर का माझी केली ना, मी 463च्या जवळपास माझी ऍडिशन येते. तर ही 463 मला मार्क्स काय करावं लागतील, इथे टाकावं लागतील माझ्या मार्क, म्हणजे फॉर्म फिल करताना ज्यावेळेस टोटल मार्क्स आणि ऑप्टेन मार्क्स आहे ना, टोटल मार्कमध्ये 600 आणि ऑप्टेन मार्कमध्ये या सगळ्याची ऍडिशन केल्यानंतर जेवढेही मार्क्स तुमचे तयार होणार ते तुम्ही काय करणार आहे, त्या मार्कशीटवरती तुम्हाला अपलोड करायचे. आय होप की तुम्हाला आता हे सगळं समजलं असेल आणि ह्या डाऊट तुमचा क्लिअर झाला. बाकी काहीच नाही, सरळ तुमची मार्कशीट तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि जेवढेही त्याच्यात सब्जेक्ट दिसतात त्याचे टोटल करा आणि जेवढे त्या सब्जेक्ट पैकी जेवढे तुम्हाला मार्क भेटले त्याची टोटल करा. तुम्हाला काय करावं लागेल, तेवढे त्या अपलोड करावे लागतील. बघा हा एक डाऊट आपला क्लिअर झाला. नंतरचा डाऊट एक बघा, आता महत्वाचं आहे की बाबा मी हे सगळे तर व्हिडिओ तुम्हाला सांगितले, पण बघा तुम्ही डॉक्युमेंट्स कोणते न्यायला पाहिजे. नंतर सोबत तुम्ही ज्यावेळेस व्हेरिफिकेशनला जाता, फॉर्म भरण्याला व्हेरिफिकेशन करायला पाहिजे का, किंवा जर तुमच्या करेक्शन असतील तर या करेक्शन नेमक्या तुम्ही कशा करायला पाहिजे, तुमची प्रोफाईल लॉक करायला पाहिजे. नंतर ते बघा ज्यावेळेस तुम्ही करेक्शन करता त्यावेळेस पुन्हा प्रोफाईल अनलॉक करायला पाहिजे. प्रोफाईल लॉक करून अनलॉक कशी करायची, या सगळ्याच्या बाबतीत मी नाही का माझ्या चॅनलवरती एक आयटीआय ऍडमिशन 2026 बघा आयटीआय ऍडमिशन 2026 ची एक प्लेलिस्ट बनवलेली. याच प्लेलिस्टमध्ये नाही का मी सगळे जेही अपडेट असतील की तुम्ही आयटीआय करायला पाहिजे का, आयटीआय नेमका कोण करायला पाहिजे, तसंच या सोबत आयटीआय मध्ये नेमकं म्हणजे तुम्ही तुमचा स्कोप फ्युचर स्कोप कशामध्ये, नेमकं 10वी नंतर आयटीआय करायचा की 12वी नंतर करायचा, या सगळ्या जनरल टॉपिकवरती सुद्धा मी व्हिडिओ बनवत असतो. आणि या सगळेच्या सगळे व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये दिसतील. जसंही तुम्ही या प्लेलिस्टवरती क्लिक कराल, हा बघा हा फॉर्म अनलॉक कसा करायचा हा व्हिडिओ आहे, तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सगळेच्या सगळे व्हिडिओ इथे दिसतील की बाबा 10वी नंतर आयटीआय करायची, 12वी नंतर आयटीआय कोण करायला पाहिजे, आयटीआय फॉर्म सबमिट झाला नेमकं तुम्ही पुढे कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन व्हेरिफिकेशनला जायला पाहिजे, तसंच ज्या तारखा वगैरे जसे जसे अपडेट येत राहतील त्या प्लेलिस्टमध्ये काय करणार मी अपडेट करणार आहे. अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा असं जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मी काय करत असतो, म्हणजे माझ्या व्हॉट्सअपवरती मी एका ग्रुप बनवलेला आहे. या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती पण व्हॉट्सअपवरती स्पेशल ऍडमिशनसाठी जेही विद्यार्थी ऍडमिशन आयटीआय 2026ला ऍडमिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांच्यासाठी हा ग्रुप बनवलेला आहे. आणि याच ग्रुपची लिंक मी खाली नाही काय दोन्ही ग्रुपची लिंक, टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. जेही विद्यार्थी ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्यांनी हा ग्रुप जॉईन करून घ्या. त्याच्यावरती मी अपडेट देत राहतो की डेट वगैरे काही चेंज झाले तर या सगळे अपडेट तुम्हाला
त्या चॅनलवरती किंवा त्या युट्यूब म्हणजे आपला जो व्हॉट्सअपचं जे चॅनल आहे त्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती मिळत राहील. अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला अजून बघायचे असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कशाबद्दलही काहीही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना जेही सध्या काय आयटी ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहेत आणि त्यांनाही त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्समध्ये ते परेशान झाले होते. नेमकं काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. भेटूया आपण एक नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन टॉपिकमध्ये. धन्यवाद.